आज काय झालं, आज काय ते सासू सुनेचं प्रेम जागं झालं. मम्मी बोलली, माझी नाईट शिफ्ट होती. तर मम्मी बोलली, की "त्याला टिफिन द्यायचा नाहीये, तर तू काय टिफिन करायला लवकर उठू नको. तू स्कूलला जा आरामात, म्हणजे तुझ्या वेळेमध्ये. मी तुला टिफिन त्याच्याकडे नंतर पाठवेन." तर ती बोलली, "ठीक आहे." आणि मी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि मम्मीने माझ्याकडे टिफिन दिला तिला देण्यासाठी. आणि तिने जो टाइम सांगितलेला तिचा लंच ब्रेकचा, लंच ब्रेक नाही, एक ब्रेकफास्टसाठीचा ब्रेक होतो. तो जो टाइम सांगितलेला त्या वेळेच्या अगोदरच मी तिथे पोहोचलो होतो. पण म्हणजे मी आता आतमध्ये कसं घेऊन जाऊ ना स्कूलमध्ये, की स्नेहल टीचरचा टिफिन आहे म्हणून वगैरे, तर मला थोडंसं ऑकवर्ड होत होतं. तर मी गेटच्या बाहेरच थांबलो होतो टिफिन घेऊन. आणि तिचा ब्रेकफास्टचा टाइम झाला तरी स्टुडंट्सच बाहेर नाही, कोण नाही, कोण नाही. मी तिथेच वाट बघत बसलो आणि जवळजवळ 10:15 झाले, मी बाहेरच आहे. आणि मावशी आल्या स्कूलमधल्या आणि मावशी मला बडबड, अहो किती उशीर, ब्रेकफास्टचा टाइम निघून गेला, तर तुमची कधीपासून वाट बघतायत. मी म्हटलं आय थॉट की ती कॉल करेल किंवा मेसेज करेल. तिला म्हणजे फोन अलाउड नव्हता, फोन ऑफिसमध्ये जमा करतात. बट मला वाटलं ब्रेकफास्टचा टाइम आहे तर तेवढा तरी फोन हातात घेईल. मी तिला मेसेज ड्रॉप करतोय, कॉल करतोय, ती काहीच रिस्पॉन्ड करत नाही. सो मला वाटलं ब्रेकफास्ट टाइम मध्ये ती रिस्पॉन्ड करेल आणि मग मी तिला देईन टिफिन, ती बाहेर येईल किंवा मी थोडा आतमध्ये जाऊन. काहीच नाही. आणि आता मला टेन्शन आलंय, ती आले की बडबडणार आहे.